नमस्कार मित्रांनो, मी आहे भाऊ विद्यानंद. आज आहे 11 नोव्हेंबर 2025. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध वृत्तपत्र महाराष्ट्र टाइम्स न्यूजपेपर, त्याच्यातली ही बातमी आहे ज्याच्यात लिहिलं की थेंबभर तुपाचीही खरेदी नाही. हो, नुसत्या भारतातील नव्हे तर पूर्ण जगातील प्रसिद्ध असं एक भक्तिस्थान तिरुपती बालाजी, जिकडे लोक जगातील कानाकोपऱ्यातून, भारतातील कानाकोपऱ्यातून येतात मोठ्या श्रद्धेने, मोठ्या विश्वासाने, आणि तेवढ्याच विश्वासाने तिकडचा प्रसाद ग्रहण करतात. तर ही बातमी आहे तिकडच्याच प्रसादाबाबत. 2019 ते 2024 या कालावधीत जो प्रसादाचा लाडू बनतो, त्या प्रसादाच्या लाडूसाठी कणभरही तूप न वापरता, हो कणभरही तूप न वापरता, किंवा कणभरही तुपाचा किंवा लोण्याचा किंवा दुधाचा काही प्रकार न वापरता एक तूप सदृश्य असं केमिकल बनवून त्या केमिकलमध्ये लाडू बनवले जात होते. तर हे 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर तब्बल 5 वर्षापासून या भाविकांची फसवणूक होत होती. ह्या लाडवामध्ये तुपाचा वापर न करता तुपसदृश्य असं केमिकल वापरलं जात होतं, ज्याच्यामध्ये पाम तेल आणि इतर असे धोकादायक असे केमिकल्स वापरून आणि तुपाचं सुगंध असणारे केमिकल वापरून तो जवळजवळ 65 लाख किलो, हो 65 लाख किलो, 65 लाख किलो तूप गेल्या या 5 वर्षामध्ये तिरुपती संस्थानाला विकलं गेलं होतं. आणि त्याच तुपातून, त्याच तुपसदृश्य अशा केमिकलमधून भक्तांना त्याचे लाडू बनवून त्यांना धोका देत होते. तर सांगायचं तात्पर्य काय की अशा या प्रसंगाला, अशा या घटनेला, जे माणुसकीला काळीमा फासणाऱ्या एका मोठ्या या घटनेला आपण किती हलक्यामध्ये घेतो किंवा किती लाईटली बघतो. हे तूप सदृश्य केमिकल बनवण्यासाठी, ज्याचा लाडू बनवण्यासाठी वापर होत होता, ज्या गुन्हेगारांनी हे जे काम केलं आहे, जे दुष्कृत्य केलं आहे, त्याच्यासाठी जो मटेरियल वापरला होता, पाम तेल आणि भरपूर काही केमिकल्स, ते त्याने कुठच्या कंपन्यांमधून घेतलेले आहेत, त्याचे देखील पुरावे न्यायसंस्थेकडे आहेत. असं असताना अशा आरोपींना, अशा गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, त्यांना तारखावर तारखा न देता, त्यांना न पोचता, त्यांना भर चौकात अगदी थेट प्रक्षेपण, त्याचं लाईव्ह प्रक्षेपण व्हावं आणि त्यांना थेट चौकामध्ये त्यांना फाशी देण्यात यावे. आणि ह्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग होऊन ती प्रत्येकाने, अगदी लहान मुलापासून ते म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत ती पोचावी, जेणेकरून अशा प्रसंगांना आळा बसेल किंवा पुढे कोणी असा गुन्हा करायचा प्रयत्न करणार नाही किंवा हिंमत करणार नाही. ज्यावेळी अशी कठोर कारवाई आपल्या भारतामध्ये होईल, कठोर कारवाईच नाही तर तात्काळ कारवाई होईल, तरच अशा गुन्ह्यांना आळा बसेल असं मला वाटतं. तर तुमचं मत काय आहे नक्की मला या कमेंट बॉक्समध्ये कळवावे. धन्यवाद.